नमस्कार मित्रमैत्रिणींनो, बऱ्यापैकी लोकांचा असा प्रश्न असतो की मी एवढी एक्सरसाइज करते तरी सुद्धा माझं वजन कमी का होत नाहीये किंवा मी एवढं अन्न कमी खाते, मी बहुतेकदा माझा जो ब्रेकफास्ट आहे तोही मी स्किप करते, मी बाकीच्या लोकांपेक्षा खूप कमी अन्न घेते तरीही माझं वजन त्यांच्या मानाने कमी का होत नाही. ते एवढं सगळं खाऊन सुद्धा त्यांचं वजन लवकर वाढत नाही, ते जंक फूड खाऊन सुद्धा त्यांचं वजन वाढत नाही, पण माझंच वजन मी काही न खाता कशामुळे वाढतं. तर या सर्व प्रश्नांची उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, कारण या व्हिडिओमधून मी तुम्हाला इतकी सुंदर अशी माहिती सांगणार आहे जी तुम्हाला खूप खूप उपयोगी पडेल. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी एक क्वालिफाईड न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी तुम्हाला आहाराबद्दल विहाराबद्दल सर्व माहिती सांगत असते. तर आज आपण एक स्पेशल असा व्हिडिओ घेऊन येत आहोत, कारण भरपूर लोक तुम्हाला वेट लॉसबद्दल काही काही सांगतात, तुम्ही ते फॉलोही करतात. आपण जी महत्त्वाची माहिती आहे, जी तुम्हाला माहीत असायला पाहिजे, ती आज मी तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओमधून आपण त्याची कारणे काय आहेत, त्याची लक्षणे काय आहेत एवढे बघणार आहोतच, पण त्याचं सोल्युशनही मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, तुम्ही जे अन्न घेता, तुम्ही जे काही खाता त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं आणि ते जे ग्लुकोज आहे किंवा त्यातलं जे न्यूट्रिशन आहे ते तुमच्या शरीरभर पसरवण्याचं काम सेल्स करतात. आता हे जे न्यूट्रिशन आहे, हे जे तुम्ही अन्न घेता त्याच्यापासून तुम्हाला जे ग्लुकोज मिळतं ते जे असतं ते तुमच्या शरीरातले जे वेगवेगळे ऑर्गन्स असतात, जसे की तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे किंवा तुमचं श्वासोच्छ्वास आहे, की तुम्ही लंगचं कार्य आहे, हृदयाचं जे धडकण्याचं कार्य आहे, किंवा तुमचं किडनीचं जे कार्य आहे, ब्रेनचं जे कार्य आहे, सर्व जे कार्य असतं ते तुमच्या अन्नावर डिपेंड असतं. आणि हे जे सगळं काही काम असतं हे कोण करतं, तर जे आपल्या शरीरातल्या सेल्स असतात त्या सर्वत्र शरीरभर जे न्यूट्रिशन आपण जे काही खातो त्याचं आपल्या शरीरामध्ये भरपूर असे 100 केमिकल प्रोसेस होतात. त्या केमिकल प्रोसेस झाल्याच्या नंतर आपले जे काही सेल्स असतात ते पूर्ण शरीरभर जे काही न्यूट्रिशन त्यांनी जमवलेलं आहे ते पोहोचवण्याचं ते कार्य करत असतात. आणि जर तुम्ही शरीरात योग्य तो आहार घेतला तर तुम्हाला योग्य ती एनर्जी मिळेल, योग्य तो न्यूट्रिशनचा पुरवठा होईल. त्यामुळे तुमचं जे लिव्हर आहे ते बाईल सिक्रेट करेल, तुमचं जे पॅनक्रियाज आहे ते तुमचं इन्सुलिन हार्मोन बनवण्यास सुरुवात करेल, जे ॲड्रेनल ग्लँड्स असतात त्या तुमचे हार्मोन्स, वेगवेगळ्या प्रकारचे शरीरात हार्मोन्स असतात ते तयार करण्यास सुरुवात करतात. जेव्हा तुमच्या शरीरात तुमचं मेटाबॉलिझम जे असतं, चयापचय जे असतं ते कमी झाल्यावर तुम्हाला काही अशी लक्षणे दिसतात, तर त्या लक्षणांवर आपण चर्चा करणार आहोत. आता सर्वात पहिलं लक्षण म्हणजे तुम्हाला थकवा येतो. तुम्हाला दिवसभर असा थकवा असतो. जेव्हा तुम्ही रात्री झोपलेले असतात, सकाळी तुम्हाला लवकर बेडवरून उठावं असं वाटत नाही, तुमचा पूर्ण आराम झालेला असतो तरी तुम्हाला असं खूप एनर्जेटिक वाटत नाही. किंवा जर तुम्हाला पाणी प्यायचं असेल आणि समोरच पाण्याचा ग्लास दिसत असेल, पण इथून तिथं उठून जाऊन तो ग्लास घेऊन पाणी पिणं हे सुद्धा तुम्हाला कंटाळवाणं वाटतं. अशा वेळेस तुम्हाला असं वाटतं की कुणीतरी आपल्याला सर्व गोष्टी हातात आणून द्याव्या. असा जो असतो हा थकवा यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात असतो. त्यानंतर लक्षण नंबर 2 म्हणजे वजन तुमचं जे आहे ते लवकर कमी न होणे. तुम्ही वजन कमी होण्यासाठी भरपूर एफर्ट्स घेत आहात, तुम्ही भरपूर एक्सरसाइज करताय, भरपूर डाएट करताय, पण तरी देखील तुमचं वजन कमी होत नाहीये, हे त्यामधलं एक लक्षण असू शकतं. तर लक्षण नंबर 3 म्हणजे तुम्हाला सतत काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते. आता काय होतं, जेव्हा तुमच्या शरीराला योग्य तो न्यूट्रिशनचा पुरवठा होत नाही त्यामुळे शरीर जेव्हा ग्लुकोज बनवण्यासाठी खूप जास्त स्ट्रगल करत असतं, त्यामुळे तुम्हाला तो एक इंडिकेशन असतं की मला काहीतरी, शरीर म्हणतं की मला काहीतरी गोड खायला होतं जेणेकरून माझ्या शरीराला योग्य तो ग्लुकोजचा पुरवठा होईल. त्यामुळे तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होते. तुमची जी स्किन असते ती ड्राय होते, कारण बऱ्यापैकी कसं होतं, जेव्हा तुमच्या ॲड्रेनल ग्लँड्सला हार्मोन्स जे आहेत ते व्यवस्थित योग्य प्रमाणात ते बनवत नाहीत. त्यामुळे तुमचे जे हार्मोन्स आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे तुमची शरीराची जी स्किन आहे ती ड्राय होते. त्यानंतर तुमचे नखे जे असतात ते तुटतात किंवा केस गळती सुरू होते किंवा केस असे हेल्दी दिसत नाहीत. तर हे जे आहे ते त्यामधलं लक्षण असू शकतं. त्यानंतर पुढचं लक्षण म्हणजे अशा लोकांमध्ये जी इम्युनिटी असते ती ऑलरेडी डाऊन झालेली असते. त्यामुळे कुठलंही नॉर्मल इन्फेक्शन जर आलं किंवा कुठलंही वातावरण चेंज झालं की लगेच त्यांच्या इम्युनिटीवर त्याचा इफेक्ट होऊन ती व्यक्ती जी असतात ती लवकर आजारी पडतात. त्यानंतर असे जे लोक असतात त्यांचं वजन वाढत राहतं, कारण तुम्ही जे खाता ते जी कॅलरीज आहेत ती बर्न करण्यासाठी तुमचं जे शरीर असतं ते असमर्थ असतं. त्याच्यामुळे तुमचं वजन फक्त वाढत राहतं. हे यामधलं एक लक्षण असू शकतं. त्यानंतर पुढील लक्षण म्हणजे अशी जी लोक असतात ज्यांचं मेटाबॉलिझम जे आहे ते स्लो आहे, अशा लोकांना भरपूर थंडी वाजते. त्याचं कारण असं आहे की जेव्हा तुमच्या शरीरात पचनक्रिया सुरू असते, म्हणजे मेटाबॉलिझम तुमचं जेव्हा सुरू असतं
ते जर स्लो गतीनं झालं तर तुमच्या शरीराचं जे टेम्परेचर आहे ते लवकर वाढत नाही. कारण जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा जे अन्न पचण्याच्या वेळेस किंवा मेटाबॉलिझमच्या वेळेस आपल्या शरीराचं जे टेम्परेचर असतं ते वाढतं. पण आपला जेव्हा स्लो मेटाबॉलिझम झालेलं असतं तेव्हा शरीराचं लवकर टेम्परेचर वाढत नाही. त्यामुळे अशा लोकांना लवकर थंडी वाजते. त्यानंतर तुमचं अभ्यासामध्ये कॉन्सन्ट्रेशन लागत नाही किंवा तुम्ही एखादं काही काम करत आहात ते तुमच्या लक्षात राहत नाही. कारण तुमचा जो ब्रेन आहे तो इफेक्टिव्हली काम करू शकत नाही, कारण त्याला न्यूट्रिशनचा योग्य तो पुरवठा झालेला नसतो. आता ही जी लक्षणे आहेत ही स्लो मेटाबॉलिझममध्ये दिसून येतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की माझं जे मेटाबॉलिझम आहे हे स्लो कशामुळे झालं असेल, स्लो होण्याची कारणे काय आहेत. की असं होतं की वजन कमी करण्याच्या आशेनं तुम्ही आहार कमी घेता. तर आहार कमी घेतल्याने काय होतं, तुम्ही जेवढं तुम्हाला कॅलरीज हव्या आहेत त्याच्यापेक्षाही भरपूर प्रमाणात कॅलरीज कमी घेता. आणि हे जर लांब काळासाठी चालू राहिलं तर शरीराला योग्य तो न्यूट्रिशनचा पुरवठा होत नाही, योग्य त्या ग्लुकोजचा पुरवठा होत नाही. त्यामुळे जे सर्व तुमचे अवयव आहेत, इंटरनल अवयव, ते त्यांचं जे कार्य आहे ते करण्यास असमर्थ असतात किंवा ते खूप कमी प्रमाणात कार्य करतात. आणि जेव्हा ते असं लांब काळासाठी जर चालत राहिलं तर त्यांना तसंच कमी स्लो गतीनं कार्य करायची सवय लागून जाते. अशा वेळेस तुमचं जे मेटाबॉलिझम आहे ते डाऊन होऊन जातं. त्यामुळं एक लक्षात ठेवा, जेव्हाही तुम्ही डाएट सुरू करत आहात तेव्हा आहार कमी घ्यायचा नाही आहे. कारण तुम्हाला जेवढ्या कॅलरीजची गरज शरीरासाठी आहे तेवढं कॅलरीयुक्त तुम्ही आहार घेतलाच पाहिजे. आता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरती, मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक देईल की तुम्हाला किती कॅलरीजची गरज आहे. तर तो व्हिडिओ नक्की बघा आणि तेवढंच कॅलरीयुक्त तुम्ही आहार घ्या. त्यापेक्षा कमी तुम्हाला आहार नक्कीच घेतला नाही पाहिजे, जेणेकरून तुमचं जे मेटाबॉलिझम आहे ते स्लो होईल. आता कारण दुसरं असं आहे की तुम्ही ब्रेकफास्ट बहुतेक वेळा वेट लॉस करण्यासाठी स्किप करता. आता काय होतं, जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा तुमचं जे शरीर असतं, तुम्ही झोपलेल्या पोझिशनमध्ये जरी असलात तरी सुद्धा तुमच्या जे कॅलरीज असतात त्या बर्न होत असतात. कारण तुमचे जे इंटरनल्स ऑर्गन्स आहेत, हार्ट म्हणा, लिव्हर म्हणा, ते त्यांचं कार्य कधीच बंद करत नाहीत. आणि त्यांचं जे कार्य असतं, जेव्हा ते त्यांचं कार्य करतात ते कार्य करण्यासाठी सुद्धा त्यांना एनर्जी लागते, त्यांना कॅलरीज लागतात. आणि अशा वेळेस जर तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट सुद्धा जर स्किप केला, आता काय होतं, रात्री जेव्हा तुम्ही झोपलेले असतात तेव्हा तुमचं जे मेटाबॉलिझम असतं ते मुळात स्लो सर्वांचंच असतं. तुम्ही सकाळी उठल्यावर सुद्धा जर ब्रेकफास्ट केला नाही तर जे मेटाबॉलिझम जे आहे ते कंटिन्यू, जोपर्यंत तुम्ही काही खात नाही तोपर्यंत ते कंटिन्यू स्लो राहतं. आणि जर असं जर दीर्घकाळासाठी झालं तर तुम्हाला तुमच्या शरीराला ती सवय लागून जाते की ब्रेकफास्टच्या टायमिंगला सुद्धा स्लो मेटाबॉलिझम तुमचं राहतं. त्यामुळं ब्रेकफास्ट स्किप करणे ही नक्कीच वाईट एक तुमची आयडिया आहे. त्यामुळं जर तुम्ही ब्रेकफास्ट स्किप करत असाल तर तो आत्तापासूनच बंद करा. हेवी ब्रेकफास्ट तुम्ही घ्यायला पाहिजे. त्यानंतर तिसरं कारण म्हणजे तुमची झोप योग्य न होणे. आता बऱ्यापैकी रात्री झोप जी आहे, बऱ्यापैकी लोकांना सवय असते की रात्री ते स्क्रीन टाईम देतात. आता स्क्रीन टाईममुळे तुम्हाला लवकर झोप येत पण नाही आणि त्यामुळे सकाळी लवकर तुम्हाला जाग येत पण नाही. त्यामुळे तुमचं जो रुटीन असतं ते डिस्टर्ब होतं. आणि जर असं झोपेचं रुटीन जर डिस्टर्ब झालं, तुमची योग्य त्या प्रमाणात झोप झाली नाही, ॲटलिस्ट 7 ते 8 तास तरी तुमची झोप झाली पाहिजे, जेणेकरून तुमचं जे मेटाबॉलिझम आहे ते गतीने व्हायला सुरुवात होईल. त्यानंतर पुढचं कारण म्हणजे पाणी कमी प्रमाणात पिणे. आता बऱ्यापैकी लोक त्यांच्या कामामध्ये पाणी प्यायला विसरून जातात. पण जर असं दीर्घकाळासाठी जर झालं, तुमच्या शरीराला प्रत्येक तुमच्या एका डायजेशनला किंवा तुमच्या शरीरातल्या प्रत्येक एका गोष्टीला पाण्याची भरपूर गरज असते. आणि जर तुमच्या शरीरात पाणी दीर्घकाळासाठी गेलं तर तुमच्या शरीरात डिहायड्रेशन होतं, कुठल्याही अवयवाला योग्य तो पाण्याचा पुरवठा होत नाही. अशा वेळेस जे मेटाबॉलिझम आहे ते स्लो होतं. त्यानंतर तुमची जी ॲक्टिव्हिटी लेवल आहे जर ती कमी असेल, म्हणजे तुम्ही सेडेंटरी लाईफ कंटिन्यू जगत असाल, तुमचे कामं जास्त बैठे काम असतील किंवा जर तुम्ही एका जागेवर बसले तर 2 तास त्याच जागेवर बसून राहत असाल किंवा कुठलीही एक्सरसाइज किंवा कुठलीही शारीरिक हालचाल तुम्ही जास्त काही करत नाही आहेत, अशा वेळेस तुमच्या मेटाबॉलिझमवर त्याचा परिणाम होतो आणि तुमचं जे मेटाबॉलिझम आहे ते कमी होतं. तसंच काही इतर कंडिशनसुद्धा असतात, जसं की तुमचं वय, जसं तुमचं वय वाढत जातं, तर जर तुम्ही पुरुष असाल तर तुमचं वय जर 50च्या पुढं गेलं तर तुमच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन नावाचं एक हार्मोन असतं, ते म्हणजे वयानुसार ते कमी कमी होत जातं. तर जे यंगर्स आहेत त्यांच्यामध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं जे हार्मोन असतं ते योग्य प्रमाणात सिक्रेट होतं. पण वय वाढल्याच्या नंतर जे टेस्टोस्टेरॉन हार्मोन आहे ते कमी प्रमाणात सिक्रेट होतं. आणि अशा वेळेस जेव्हा हे जे हार्मोन आहे कमी प्रमाणात सिक्रेट झालं तर मेटाबॉलिझमवर त्याचा परिणाम होतो. किंवा जर तुम्ही स्त्री असाल तर तुमच्या शरीरामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण जे आहे ते कमी होतं.
वाढत्या वयामध्ये, किंवा तुमचं जर पिरियड्स सुरू असतील तर पिरियड्सच्या वेळेससुद्धा तुमच्या हार्मोन्समध्ये भरपूर चेंजेस होतात. अशा वेळेससुद्धा तुमचं मेटाबॉलिझम कमी होतं. जर तुम्हाला रेग्युलर पिरियड्स येत नसतील, त्यामध्ये हार्मोन्स चेंज होत असतील, तर अशा वेळेस तुमच्या शरीरात मेटाबॉलिझमचे जे प्रमाण असतं ते कमी होतं. किंवा काही अशा हेल्थ कंडिशन असतात जसं की हायपोथायरॉइडिझम, यामध्ये जे थायरॉक्झिन असतं, शरीरात थायरॉक्झिनची कमतरता असते, त्यावेळेस तुम्हाला डॉक्टर सकाळी जी उपाशीपोटी जी गोळी असते ती देतात. जर तुम्ही ती गोळी रेग्युलर जर घेतली तर तुमचं जे हार्मोन आहे ते बॅलन्स होईल. अशा वेळेस तुम्हाला काही त्याचा त्रास होणार नाही. सांगण्याचा उद्देश हाच आहे की हार्मोन तुमचा जेव्हा डिस्टर्ब होतो तेव्हा तुमच्या शरीरात मेटाबॉलिझम जे आहे ते कमी होतं. आता मी तुम्हाला जी मगाशी लक्षणे सांगितली की मेटाबॉलिझम जेव्हा शरीरात कमी होतं तेव्हा तुम्हाला काय काय लक्षणे दिसतात, ही जर लक्षणे तुमच्यामध्ये असतील तर तुम्ही मेटाबॉलिझम तुमचं जे आहे ते सुधारू देखील शकता. आता ते कसं? आता काही अशा आहाराच्या टिप्स आहेत जसं की भरपूर पाणी पिणे. भरपूर जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही द्रव आहार तुमच्या आहारात समाविष्ट केला तर तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते सुधारण्यास मदत होईल. त्यानंतर भरपूर लोकांचा जो आहार असतो तो बऱ्यापैकी कमी प्रोटीन्स ते घेतात. आता तुमच्या शरीराला तुमचं जेवढं वजन आहे म्हणजे आयडियल बॉडी वेट जेवढं आहे तेवढं प्रोटीन्सची गरज असते. माझा प्रोटीनचा एक व्हिडिओ आहे, तुम्ही चॅनलवर जाऊन तो चेक करू शकता. तुम्हाला किती प्रोटीनची गरज आहे मी त्यामध्ये सांगितलं आहे. तर जेवढं तुम्हाला प्रोटीन्स तुमच्या शरीरासाठी लागतात तेवढं तुम्ही प्रोटीनयुक्त आहार घेतला पाहिजे. आता काय होतं, मुळातच ज्या स्त्रिया असतात त्यांचं शरीर फॅटयुक्त असतं आणि जे पुरुष असतात त्यांचं जे शरीर असतं ते मसलयुक्त असतं. आणि त्यामुळं जे पुरुष असतात त्यांचं मेटाबॉलिझम जे आहे ते ऑलरेडी चांगलं असतं, म्हणजे फास्ट असतं. पण काही कारणांमुळे ते स्लो होऊ शकतं. पण ज्या स्त्रिया असतात त्यांच्या शरीरामध्ये फॅटचं प्रमाण जास्त असल्यामुळे, त्यांचं शरीर फॅटी असल्यामुळं त्यांचं जे मेटाबॉलिझम आहे ते स्लो होतं. पण ते तुम्ही सुधारू शकता. अशा वेळेस तुम्हाला जो प्रोटीनयुक्त आहार आहे तो घ्यायचा आहे. आता प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने काय होईल, तुमच्या शरीरातलं जे मसल्सचं प्रमाण आहे ते वाढेल आणि फॅटचं प्रमाण कमी होईल. जेव्हा तुमच्या शरीरात मसल्स जास्त असतील तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम चांगलं होईल. पण जेव्हा तुमच्या शरीरात फॅटचं प्रमाण असेल तेव्हा तुमचं जे मेटाबॉलिझम आहे ते स्लो होईल. त्यामुळे तुमच्या शरीरात भरपूर प्रमाणात मसल असणे गरजेचे आहे. आणि मसल असण्यासाठी तुमच्या प्रत्येक एका मीलमध्ये, ब्रेकफास्टमध्ये, लंचमध्ये किंवा मिड मीलमध्ये, तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये प्रोटीन्स असणं गरजेचं आहे. प्रोटीन रिच डाएट घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते सुधारेल. त्यानंतर जे तुमचं मेटाबॉलिझम आहे ते सुधारण्यासाठी तुम्ही रोज ॲटलिस्ट 20 मिनिटं तरी विटॅमिन डी घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 20 मिनिट तरी सूर्यप्रकाशात बसलं पाहिजे, जेणेकरून तुमचं मेटाबॉलिझम आहे ते फास्ट गतीने होण्यास सुरुवात होईल. असे काही प्रोबायोटिक्स आहेत जसं की दही झालं, ताक झालं किंवा घरी बनवलेलं लोणचं झालं, कुठलंही लोणचं, फर्मेंट झालेलं लोणचं. तर हे जे खाल्ल्याने तुमच्या शरीरात प्रोबायोटिक्सचं प्रमाण वाढेल. आणि जेव्हा प्रोबायोटिक्स तुम्ही रेग्युलर बेसिसवर घ्याल तेव्हा तुमचं डायजेशन व्यवस्थित होऊन, योग्य तो शरीराला न्यूट्रिशनचा पुरवठा होऊन तुमचे जे मेटाबॉलिझम आहे ते वाढेल. काही असे हर्ब्स आणि स्पायसेस असतात जसं की ओवा, लवंग किंवा तुमचा जो एक मसाल्याचा डब्बा आहे तो तुमच्या आहारात तुम्ही त्याचा जास्तीत जास्त समावेश करा. जसं जिरे झालं, धणे झालं किंवा ओवा झालं किंवा बाकीचे कुठले मसाल्याचे जे पदार्थ असतात, दालचिनी वगैरे, यांचा तुम्ही तुमच्या आहारात, रोजच्या आहारात योग्य तो समावेश करा, जेणेकरून तुमचं जे मेटाबॉलिझम आहे ते सुधारण्यास मदत होईल. त्यानंतर म्हणजे ग्रीन टी. येस, ग्रीन टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. आणि जेव्हा तुम्ही ग्रीन टी रेग्युलर बेसिसवर रोज घ्याल, ॲटलिस्ट दिवसातून 2 वेळा तुम्ही जर ग्रीन टी घेतला तर त्यामुळे तुमचं जे मेटाबॉलिझम आहे ते लवकर सुधारण्यास तुम्हाला जास्त मदत होईल. त्यामुळं जर तुमचं मेटाबॉलिझम स्लो असेल तर नक्कीच तुम्ही ग्रीन टी घेण्यास सुरुवात केली पाहिजे. त्यानंतर एक्सरसाइज जे आहे, तुमचा व्यायाम आहे, योगा आहे, तो डेली बेसिसवर तुम्ही केला पाहिजे. ॲटलिस्ट 45 मिनिट तरी रोज तुम्ही कुठली तरी एक्सरसाइज म्हणा किंवा ब्रिस्क वॉक म्हणा किंवा योगा म्हणा, हे तुम्ही रोज डेली बेसिस तरी केलंच पाहिजे, जेणेकरून तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते सुधारण्यास मदत होईल. त्यानंतर ची टिप म्हणजे जे तुमचे मील्स आहेत ते कमी न घेता तुम्ही स्मॉल फ्रिक्वेंट मील्स घ्या. म्हणजे एकदम भरपूर अन्न न खाता थोड्या वेळाने थोडं थोडं असं तुम्ही जर अन्न खाल्लं तर शरीर कंटिन्यू मेटाबॉलिक किंवा पचनाच्या प्रोसेसमध्ये राहील आणि त्यामुळे शरीराला सवय सुधारेल. त्यामुळे हे नक्की एक गोष्ट करा की एक मील जी आहे ती मोठी न घेता छोट्या छोट्या स्मॉल आणि थोड्या थोड्या वेळाने, म्हणजे 2-2 तासांनी थोडं थोडं जर तुम्ही खाल्लं तर त्याने तुम्हाला मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी फायदा होईल. आणि त्यानंतरची शेवटची टीप म्हणजे एका जागेवर खूप वेळ बसून न राहणं. एका जागेवर जर तुम्ही खूप वेळ बसून राहिला तर शरीरामध्ये फॅट जे आहे तुमचं फॅट स्टोअर होण्यास सुरुवात होईल. कारण जे तुमच्या शरीरात ग्लुकोज तयार झालेला आहे ते लवकर, त्याची जी कॅलरीज तयार झालेली आहे ती कॅलरी लवकर बर्न होणार नाही. आणि जेव्हा कॅलरी बर्न होणार नाही त्याचं रूपांतर फॅटमध्ये होईल.
आणि जेव्हा तुमच्या शरीरात फॅटचं प्रमाण जास्त होईल, जसं मी मगाशी सांगितलं, जेव्हा तुमच्या शरीरात फॅटचं प्रमाण जास्त होईल तेव्हा तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते स्लो होईल. तर अशा प्रकारे ह्या ज्या मी तुम्हाला 10 टिप्स सांगितल्या, त्यात जर तुम्ही तुमच्या आहारात, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये जर चेंज केलं तर नक्कीच तुमचं मेटाबॉलिझम जे आहे ते सुधारण्यास मदत होईल. आणि जेव्हा तुमचं मेटाबॉलिझम चांगल्या प्रकारे फास्ट होईल तेव्हा तुमचं वेट जे आहे ते लवकर कमी होण्यास मदत होईल. जर तुम्ही वेट लॉसचा विचार करत आहात तर कुठलंही डाएट सुरू करण्याआधी तुम्ही त्याची चाचणी करा की तुमचं मेटाबॉलिझम फास्ट आहे की स्लो आहे. जर तुमचं मेटाबॉलिझम फास्ट असेल तर नक्कीच तुम्हाला तुमचं वेट लॉस होण्यासाठी चांगली मदत होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. एक लाईक करा. जर तुम्हाला कुठली कमेंट असेल किंवा कुठला प्रश्न मनात असेल तर एक कमेंट नक्की करा. जर हा व्हिडिओ तुमचे इतर मित्रमैत्रिणींना उपयोगी जर पडत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे जे व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.